हाय फ्रेंड्स, आपण आज मस्त अशी डेंबसाची भाजी कशी करायची हे पाहणार आहोत. हे पहा, मार्केटमधून फ्रेश असे मी डेंबस आणलेले आहेत. आता ह्याची भाजी आपण करूया. त्यासाठी डेंबस, टोमॅटो, लसूण, अद्रक, कांदा, कोथिंबीर हे आता मी सगळं बारीक चिरून घेणार आहे. त्यासाठी कांदा बारीक चिरून घ्यायचा पहिला. कांदा कट करून झालेला आहे. त्यानंतर टोमॅटो कट करून घ्यायचे. टोमॅटो आपलं कट करून झालेलं आहे. आता आपण डेंबस कट करूया. डेंबस आपण कट करून घेऊया. हे डेंबस आहे, यामधल्या बिया मी काढून घेणार आहे. बिया काढून हे कट करायचे आहे आपल्याला. बारीक अशा छोट्या छोट्या कट करून घ्यायचे. बिया काढायच्या. छोटे छोटे कट करायचे. अशा प्रकारे सर्व डेंबस आपण कट करून घेऊया. हे पहा, आपलं असं सगळं डेंबस कट करून झालेलं आहे. आता याला आपण मस्त अशी फोडणी देऊया. पहिल्यांदा आपण कढई गरम करायला ठेवूया. त्यामध्ये 2 चमचे तेल, तेल छान असं गरम झाल्यानंतर मोहरी, जिरेची फोडणी द्यायची. छान असे जिरे तडतडल्यानंतर आपण त्यामध्ये कांदा घालणार आहोत. बारीक चिरलेला कांदा. छान असा परतून घ्यायचा आहे पिंक होईपर्यंत. कांदा भाजण्यासाठी त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचे. म्हणजे कांदा लवकर भाजतो. त्यामध्ये थोडंसं अद्रक लसूण पेस्ट घालायचे. हे मस्त असं छान पिंक होईपर्यंत परतून झाल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेलं टोमॅटो घालायचं. आपला कांदा असा छान पिंक झालेला आहे. त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो, कांदा टोमॅटो छान असा परतून घ्यायचा. टोमॅटो पण त्यामध्ये. टोमॅटो हे आपलं छान असं परतलेलं आहे. यामध्ये आता आपण थोडे मसाले घालणार आहोत. थोडीशी हळद, थोडासा घरी पिसलेला आहे हा गरम मसाला, धने पावडरचा मिक्स आहे. हा गरम मसाला थोडा घालायचा आहे चवीपुरता. त्यामध्ये थोडंसं चवीनुसार लाल तिखट. हे मसाले मस्त असे मिसळून द्यायचे आहेत. छान असा परतायचा आहे मसाला पूर्ण. त्याला तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे. छान असा आपला मसाला परतलेला आहे. छान असं तेल सुटलेलं आहे त्याला. त्यामध्ये आपण हे बारीक चिरलेले डेंबस आहे ते घालणार आहोत.
हे छान असं मिक्स करून घ्यायचं सगळ्या मसाल्यामध्ये. त्यामध्ये आपण मूग डाळ घालणार आहोत, थोडीशी मूग डाळ. तुम्ही हवी असेल तर हरभऱ्याची डाळ पण घालू शकता. आणि आपलं महत्त्वाचं राहिलेलं आहे मीठ. चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे. तिखट तुम्हाला जसं हवे, जास्त तिखट हवे असेल तर तुम्ही जास्त तिखट पण ॲड करू शकता. हे असं छान असं परतून द्यायचं आहे. पहा किती सुंदर असं दिसत आहे, किती छान अशी भाजी दिसते. यामध्ये आपण आता थोडंसं पाणी ॲड करणार आहोत. डेंबत शिजण्यासाठी मी पाणी ॲड केलेलं आहे. हा थोडा लपतपीत पण भाजी करतात त्याची, त्यामुळे पाणी थोडं जास्तच ॲड केलं. हे छान असं शिजून घ्यायचं. तुम्हाला सुक्कं जरी करायचं असेल तर थोडंसंच पाणी घालायचं आणि यामध्ये कोथिंबीर आणि शेंगदाण्याचा कूट थोडा घालायचा आहे. यामध्ये हा बारीक केलेला कूट आहे तो घालायचा आहे. याला आता शिजण्यासाठी आपण 5 ते 8 मिनिट झाकून ठेवणार आहोत. याच्यासाठी आपण एक झाकण टाकणार आहोत याच्यावरती आणि 5 ते कमी आचेवरती 5 ते 8 मिनिट ह्याला छान असं शिजवून देणार आहोत. चला आपले 5 ते 10 मिनिटं झालेले आहेत. आता बघूयात आपण भाजी आपली कशी झालेली आहे. वाव, मस्त अशी झालेली आहे आपली भाजी. डेमसाची भाजी खूप छान तयार आहे. शिजले तर बघूयात आपण हे. मस्त असं शिजलेलं आहे. डेंबर छान असा कट होतो. पहा सॉफ्ट असं झालेलं आहे. पहा किती सुंदर भाजी तयार आहे. दिसायलाही किती गोड दिसते. आता आपण ही एका भांड्यामध्ये काढून घेऊया खाण्यासाठी. मस्त अशी लपलपीत चमचमीत अशी वाजता डेंबरची भाजी आपली खाण्यासाठी तयार आहे. तर आपण आता ही एका डिशमध्ये काढूया. ही पहा मस्त अशी आपली डेंबरची खूप सुंदर चमचमीत चटपटीत भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. खूप सुंदर अशी डेंबसाची भाजी आपली खाण्यासाठी रेडी आहे.